नमस्कार मंडळी. तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या मुलामुलीचं किंवा तुमच्या जवळील मित्राचं नातेवाईकाचं कुणाचं वय 18 वर्ष झालं असेल तर ही 4 कामे त्यांनी आजच करावीत. हे डॉक्युमेंट कसे काढायचे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ते डॉक्युमेंटचा उपयोग काय आणि तुम्ही जर ते कागदपत्रे काढले नाही तर त्याचा काय नुकसान होऊ शकतो हेच सांगणारा हा व्हिडिओ. त्यामधील पहिलं डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड हे बँक संबंधित सर्व कामासाठी लागतं. हे तुम्ही इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरून 107 रुपये चार्जने काढू शकता किंवा तुम्ही जर ते ऑनलाईन सेंटरवरून किंवा CSC सेंटरवरून काढून घेतलं तर त्यासाठी तुम्हाला 200 ते 250 रुपये चार्ज लागू शकतो. यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागतो. त्यानंतरचं दुसरं कार्ड आहे वोटर ID कार्ड. वोटर ID कार्ड हे तुम्हाला मतदान करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या जन्मतारखेचा किंवा रहिवासीचा पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येतं. हे वोटर कार्ड तुम्ही voters.eci.gov.in या वेबसाईटवरून काढू शकता. त्याचबरोबर ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या गावातील BLO, शक्यतो BLO हे तुमच्या गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक असतात, त्यांच्याकडे कागदपत्रे देऊन तुम्ही ते फ्रीमध्ये काढू शकता. वोटर ID कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, तुमच्या वडिलाचे किंवा आईचे मतदान कार्ड व त्यांचे आधार कार्ड लागतं. तिसरं काम करायचं आहे ते म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. ड्रायव्हिंग लायसन हे तुमचे वय 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला वाहन चालवण्यासाठी लागतं. ड्रायव्हिंग लायसन हे घरी बसल्या निघत नाही, त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाजवळील RTOला जावं लागेल. तिथे वेगवेगळ्या वाहनानुसार वेगवेगळी फीस लागते. पासपोर्ट हे कागदपत्र तुम्हाला दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागतं. ते तुमच्या देशातील तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जात असतं. पासपोर्ट काढण्यासाठी कमीत कमी 2 महिने टाईम लागतो, त्यामुळे तुम्ही ते आत्ताच काढून ठेवायचे. हे तुम्ही पासपोर्ट सेवाच्या पोर्टलवरून, वेबसाईटवरून काढू शकता. त्याचबरोबर पासपोर्ट सेवा ॲप्लिकेशनवरून सुद्धा काढू शकता. हे काढण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड लागतं.